मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढचे काही तास पावसाचा इशारा। छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कमांडोंना 51 लाखांचं बक्षीस। अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत बैठक, दिल्लीतून दोन्ही निवडणूक प्रभारी येणार। विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात, आजपासून बैठकांचं सत्र। मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हा प्रमुख अशा 60 जणांची बैठक। विधान परिषदेतल्या क्रॉस वोटिंगवर हायकमांडचा आदेश घेऊन प्रदेशाध्यक्ष आज मुंबईत परतणार, उद्या मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक। विशाळगडावरील तोडफोड आणि जाळपोळी विरोधात इंडिया आघाडीची आज सद्भावना यात्रा, शाहू महाराज, छत्रपती सतेज पाटलांसह शाहूप्रेमी जनता सहभागी होणार। बहुप्रतीक्षित शिवकालीन वाघनख साताऱ्यात दाखल, एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह दृश्य, 19 जुलैला भव्य सोहळ्याचं आयोजन। पूजा खेडकरांनी वाशिम पोलिसांकडे लेखी जबाब सोपवला, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार का? आता चेंडू पुणे पोलिसांच्या कोर्टात। घाटकोपर होर्डिंग कोसळल्याची घटना ऍक्ट ऑफ गॉड समजा, मुख्य आरोपी भावेश भिंडेची उच्च न्यायालयात याचिका, अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत गुन्हा रद्द करण्याची मागणी। एबीपी माझाच्या बातमीनंतर समृद्धी महामार्गावरच्या भगदाडाची अखेर दुरुस्ती सुरू, मुंबई कॉरिडॉरवरच्या पुलावर मोठं भगदाड पडलंय। आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी मोहिमेला यंदाही तुफान प्रतिसाद, जवळपास 14 लाख भाविकांची मोफत आरोग्य तपासणी, 65 एकर जागेवर भव्य महाआरोग्य शिबिर। युक्रांदचे ज्येष्ठ नेते अरुण ठाकूर यांचं निधन, आज सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये अंत्यसंस्कार। आयटी उद्योगाची स्थापना, आयआरसीटीसीच्या वेबसाईटमध्ये मोलाचा वाटा। दादरवरून लोकल पकडणाऱ्यांसाठी खुशखबर, पुढच्या महिन्यापासून दादरहून 10 आणि परळहून 24 अतिरिक्त लोकल सुरू करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।